हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विश्वास तुमच्या भूषण एमपीएससी अकॅडमी या युट्यूब चॅनलवर मी सहर्ष स्वागत करतो। बघा, खूप विद्यार्थ्यांचे फोन आले की सर मुंबईचा पेपर आहे, त्यासाठी आम्हाला काहीतरी महत्त्वाचा खुशकीचा मार्ग द्या। तर तो खुशकीचा मार्ग मी घेऊन आलोय। बघा, मुंबई पोलीस भरती 2024चा सर्वांचं तुमचं ग्राउंड झालेलं आहे, बरोबर आहे। ग्राउंड काय दिला असेल काय नाही याच्यावर मी शेवटी व्हिडिओच्या शेवटी थोडंसं सांगेल, बाकी जास्त काय सांगणार नाही। आज फक्त आपण जी चर्चा करणार आहोत ती म्हणजे बघा, ग्राउंडचा विचार केला तर ग्राउंड तुमचं असते 50 मार्काचं आणि लेखी परीक्षेचा विचार केला लेखी परीक्षेत 100 असते, बरोबर। याच्यावर 1000 व्हिडिओ आला, मुंबईच्या ग्राउंडचे किती मेरिट लागेल काय करेल, नको त्यांनी व्हिडिओ पाहिल्या, बरोबर आहे। काय करावं, बरोबर आहे, सर्च करायला तुम्ही। आता तू ग्राउंड मारलं 32चं आणि तू म्हणते तू पाहायला मी किती मार्काला क्वालिफाय होईल, तर आता बोलून नाही मी जास्त, ठीक आहे, असू द्या। पुढे बघा, 100 मार्काची आपण आज याच्यावर चर्चा करणार आहे, बरोबर आहे। याच्यावर चर्चा करणार आहेत की तुम्ही पेपर कोणत्या विषयावर किती भर द्यावं आणि मागच्या 3 वर्षामध्ये मुंबईचा पेपर जो झाला त्याच्यानुसार आहे। आता मुंबईचा चालकचा विचार करायला पाहिजे, कारागृहाचा विचार, एसआरपीएफचा विचार, तेवढं मी विचार केला नाही, बरोबर। मी फक्त जिल्ह्याचे जे 3 वर्षाचे पेपर झाले त्याच्यावर मी विचार केलेला आहे आणि थोडासा माझ्या अनुभवानुसार तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे। व्हिडिओ जास्त मोठा करणार नाही कारण तुमचा वेळ वाया जाऊ नाहीये, ठीक आहे। आता बघा, जुने पेपर आहेत, बरोबर, जुन्या पेपरचा आपण विचार करणार आहेत। आता महत्वाचा आहे 2018 मध्ये जो मुंबई पोलीसचा जो पेपर झाला होता त्यामध्ये कोणत्या विषयावर किती प्रश्न आले। बघा, याच्या आधी आपण एक गोष्ट सांगूया, यांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे, बरोबर आहे, मराठीचा विचार केला, मराठी 25 मार्काचा आहे, गणिताचा विचार केला, गणित 25 मार्काची आहे, बुद्धिमत्तेचा विचार केला, बुद्धिमत्ता 25 मार्काचा आहे आणि जीके जीएस सामान्य ज्ञानचा विचार केला 25 मार्काचा, असं मिळून 100 मार्काचा पेपर आहे। पण आता 2018चा पेपर बघा, मुंबईला विचारलेला 2018चा पेपर बघा, मराठीला तुम्हाला 10 प्रश्न विचारले म्हणजे 10 गुण, बुद्धिमत्तेला तुम्हाला 2 प्रश्न विचारले, अंकगणितावर तुम्हाला 8 प्रश्न विचारले आणि जीके सामान्य ज्ञानवर तुम्हाला 80 प्रश्न विचारले। आता मला सांग, पोर कशाचा अभ्यास करून गेला, 25 मार्काला मराठी आहे, 25 मार्काला बुद्धिमत्ता, 25 मार्काला अंकगणित। आता हे पोलीस भरतीचं, म्हणून पोलीस भरतीचं लेकरू जे परेशान आहे, ग्राउंड मारू मारू परेशान होते, त्याच्यामध्ये पॅटर्न सांगता तुम्ही आम्ही 25-25चं विचारू, पण एक पण दिवस 25-25चं झालं नाही। एक वर्ष लगातार 3 वर्ष भर कशावर दिलेला आहे, सामान्य ज्ञानवर भर दिलेला आहे। मग आता ह्या वर्षी येणारा पेपर याच्यावर पण आपण शेवटी चर्चा करू, टेन्शन घेऊ नका। पण बघा, 2018चा जर विचार केला तर सर्वात जास्त वेटेज कशावर दिलेला आहे, तर सामान्य ज्ञानवर, जीके जीएस वर। आल्या लक्षात? पुढे जाऊया। पुढचं बघा, पुढचं घेतलं 2021। बघा, ही भरती होती 2019 ची, कोरोनामध्ये पोस्टपोन झाली होती आणि ते पेपर झाले होते 2021 मध्ये। तू म्हणशील 2018 मध्ये झाली, 19 मध्ये काय झालं होतं, कोरोना आला होता, माहिती आहे तुला, बरोबर, सांगायची गरज नाही। मग याच्यामध्ये बघा, मराठी कुठेतरी पुढे आला, मराठी 23 मार्काचा प्रश्न आहेत, बुद्धिमत्ता आला, बुद्धिमत्तेवर 18 प्रश्न आहेत आणि अंकगणित आहे, अंकगणितावर 26 प्रश्न आहेत आणि सामान्य ज्ञान इथं 33 मार्क आहेत। हा पॅटर्न कुठेतरी 80% काय झालेला आहे, बरोबर आलेला आहे। जे 25-23 मार्क विचारू शकतात, बरोबर आहे। बुद्धिमत्ता 18 आहे, 25 चे 18 यस अवेलेबल आहे आणि अंकगणित आहे, त्यामध्ये 26 प्रश्न आहेत, बरोबर। म्हणजे हा पॅटर्न कुठेतरी काय झालेला आहे, ऍक्सेप्ट झालेला आहे। कधी? 2021 मध्ये, कोरोनाच्या नंतर। परंतु आपल्याला जास्त भर द्यायचा आहे मागच्या वर्षी काय झाला पेपरमध्ये। मागच्या वर्षीचा विचार केला म्हणजे 2018 चाल नाही, 2000 इथं 18 नाहीये, 2000 काय आहे, 2000 हे 21 चा आहे, बरोबर आहे। हा 2023 चा पेपर झाला होता, कितीचा झाला होता, 2023 चा पेपर आहे, 2023 चा। आणि आताची भरती आहे 2024, याच्यासाठी आपण हे अनालिसिस करत आहे। बघा, 2023 चा विचार केला, मराठी 13 मार्काचा विचारले, बुद्धिमत्ताचा विचार केला 8 मार्काची बुद्धिमत्ता, अंकगणित विचार केला 19 आणि याच्यामध्ये सर्वात जास्त विचारले 60 मार्काचं जीएस, जो मागच्या वर्षी तुम्हाला काय विचारलं होतं, जो काही पेपर झाला होता। भरपूर जणांना असं झालं की पेपर कुठून काढला की काय, बरोबर आहे। गणित चांगल्या मार्काची होती, बुद्धिमत्ता एक चांगल्या लेवलचे क्वेश्चन्स टाकले होते, जीके पण चांगल्या लेवलचं टाकलं होता। मग मागच्या जर आपण 3 वर्षाचा विचार केला तर बघा, 3 वर्षाचा विचार केला, 2018चा सर्वात जास्त वेटेज जीके वर, त्यानंतर 2021 चा विचार केला, जीके थोडाफार आहे, पण मागच्या वर्षाचा विचार केला 2023 चा तर सर्वात जास्त 60 मार्काचं जीके विचारलेलं आहे। आता आपण येऊया आताचा पेपर मध्ये, जर 3 वर्षाचा सरासरी विचार केला तर सर्वात जास्त त्यांनी वेटेज कशावर दिलं, जीके वर दिलेलं आहे। गणित, मराठी, बुद्धिमत्ता याच्यावर कुठेतरी कमी आहे। बघा, मागच्या 3 वर्षाचा जर आपण मराठीचा विचार केला तर मराठी 10 मार्काची आहे, मराठी 23 मार्काची आहे आणि मागच्या वर्षी 13 मार्काची। मग आता जर आपण विचार केला तर बघा, आता बुद्धिमत्तेवर जाऊया। मागच्या 3 वर्षाचा बुद्धिमत्ता 2 मार्क,
बुद्धिमत्ता 18 मार्क आणि बुद्धिमत्ता 8 मार्क, बरोबर. आता त्यांनी जर मागच्या 3 वर्षाचं अनालिसिस केलं, त्यांनी विचार केला मी बुद्धिमत्तेवर जास्त प्रश्न टाकावा, किंवा त्यांनी हाच पॅटर्न ठेवला, मराठी कमी, बुद्धिमत्ता कमी, अंकगणित कमी, सामान्य ज्ञान जास्त. म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे की आता आपण अभ्यास करताना, आता आपण जर अभ्यास करताना जर विचार केला, ठीक आहे, मग नंतर तुम्हाला हे पण बोलतो बघा, तुम्ही जर विचार करत असेल मराठी 25 मार्क, ठीक आहे, गणित 25 मार्क, ठीक आहे, याला काय झालं 25 मार्क, गणित 25 मार्क, त्यानंतर बुद्धिमत्ता 25 मार्क, ठीक आहे, आणि जीके जीएस 25 मार्क. बघा, प्रत्येक गोष्टीचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. मला हेच सांगायचं नाही तू फक्त मराठीचा अभ्यास कर 25 मार्काचा, तू फक्त गणिताचं कर, तू फक्त बुद्धिमत्तेचा कर, तू फक्त जीकेचा कर. मागच्या 3 वर्ष जीकेवर भर दिला म्हणून जीकेवर भर दे, 3 वर्ष दिला म्हणून ह्या वर्षी देईल का नाही आपल्याला माहिती नाही, ठीक आहे, याचा तुम्हाला विचार करायचे. म्हणून हे 4 सब्जेक्टवर आपल्याला फोकस करायचा आहे. मुंबईला तुम्ही जर असाल तर तुम्हाला 4 सब्जेक्टवर फोकस करायचे. मागच्या वर्षी आता गणित विषय मी शिकवतो म्हणून मागच्या वर्षी गणितावर कसे प्रश्न विचारले, कोणत्या टॉपिकवर एक एक प्रश्न विचारला, कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारले ते सांगतो. बघा, आता जर आपण मागच्या वर्षीचा विचार केला, 2023चा पेपर, 2023चा पेपर गणितामध्ये 19 मार्काचा प्रश्न विचारला, किती 19. मग बघा, गणितामध्ये जर 19 मार्क विचारलेला आहे तर बघा भूमिती आणि गणित, भूमिती आणि गणित, बरोबर आहे, हा विदाउट फॉर्म्युलेने मी शिकवलेला आहे, भरपूर जणांना माहित आहे. बघा, भूमितीवर विचार करायला गेलं तर 7 मार्काचा प्रश्न विचारले, किती 7 प्रश्न विचारले. बाकी सर्व पदावलीवर प्रश्न विचारले, सरासरीवर विचारले, गुणोत्तर व प्रमाण, बहुपदी, समचलन, व्यस्तचलन, वैवारीवर 3 प्रश्न विचारले, किती 3. कूट प्रश्न 1 आहे, परिणामी, आलेख, संभाव्यता आणि त्रिकूट. त्रिकूट म्हणजे कसं, हा तुमचा काटकोन त्रिकोण आहे, बरोबर आहे, काटकोन त्रिकोणावर त्रिकूट तयार होतं, ह्याच्यावर आहे. ह्या टॉपिकवर मागच्या वर्षी एक एक प्रश्न विचारलेला आहे. सर्वात जास्त वेटेज दिलं भूमितीवर, त्यानंतर वैवारी, ह्या 2 टॉपिकवर त्यांनी भर दिलेला आहे. मग गणिताचे हे जे टॉपिक आहेत हे तुमचे ओके आहेत का, या टॉपिकवर जरा लक्ष द्या. या टॉपिकवर प्रॅक्टिस सेट बघा, बरोबर. तुम्ही जे प्रॅक्टिस सिरीज देता त्याच्यामध्ये याच्यावर आलेले कठीण प्रश्न जरा बघा, किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर बघा कंबाईनचे जे पेपर आहेत त्याच्यामध्ये या टॉपिकवर काही प्रश्न तुम्हाला भेटतात का, किंवा सरळ सेवेची जी एक्झाम झाली मागच्या वेळी, तलाठी झाली, वनरक्षक झाली, याच्यामध्ये तुम्हाला या टॉपिक मधले काही प्रश्न भेटतात का, जे जसेच्या तसे तुम्हाला एक्झामला येतात. या गोष्टीचं तुम्हाला अनालिसिस करायचं आहे. आलं लक्षात? चल, तर हे होतं एक महत्वाचं पॉइंट जे तुम्हाला इथं सांगितलं आहे की तुम्हाला कसं विचारलं जाईल. आता येऊ ग्राउंड कडे, की बाबा सर तुम्ही सांगितलं की लेखीवर कशावर भर द्यायचा, तुम्हाला सांगितलं कशावर भर द्यायचा, हे तुम्ही विचार करायचा आहे, कोणत्या टॉपिकवर भर द्यायचा, ठीक आहे. त्यानंतर बघा, ग्राउंडचा विचार केला, ग्राउंड, बरोबर आहे, ग्राउंडचा विचार केला तर आतापर्यंत जेवढ्या विद्यार्थ्यांचे फोन आले, जेवढ्या विद्यार्थ्यांनी माझ्याशी बोललेत आणि जेवढ्या विद्यार्थ्यांनी सांगितलंय त्यांचं सरासरी विचार केला तर त्यांचं जे मार्क आहेत बघा 32 पासून 45, बरोबर, याच्यावरती असतील काही पोरं असतील, पण 32 ते 45 याच्यामध्येच विद्यार्थी आहेत, बरोबर आहे, 32 ते 45. आता मी एवढं नाही सांगू शकत की मेरिट कितीचं लागेल. बघा, मेरिट जर ओपनचं विचार केलं, ओपनचं, तर ओपनची मेरिट कदाचित माझ्या अंदाजे 40 किंवा 41 लागू शकते. काय 40 किंवा 41 लागू शकते, 100% सांगू शकत नाहीये. आणि जी पण कॅटेगरी आहे, कास्ट मध्ये जे पण असतील त्यांची जी मेरिट आहे ती 35 ते 40च्या मध्ये सर्व कास्टची लागेल. सर्व कास्ट सांगतोय, जे पण असतील ती, बरोबर आहे, 35 ते 40च्या मध्ये किंवा याच्यापेक्षा थोडंसं कमी. आता बघा, मी काय सांगितलं तुम्हाला, 35 ते 45, बरोबर आहे. मग बघा, 35 ते 45 हा तुमची ग्राउंडची कदाचित मेरिट लागू शकते याच्यामध्येच, ठीक आहे. याच्या पुढे सहसा जाणार नाहीये कदाचित, किंवा 45 करण्यापेक्षा 41 केलं तरी बी जमते, बरोबर आहे, 45 सहसा जाणार नाही. मग या दोघांमध्ये बघा, आता 41 वाला ज्याला मार्क असतील त्यांनी पेपर कसाही करून त्याचा जो पेपर आहे तो 75 ते 80 मध्ये यावं. काय म्हणलं, 75 ते 80 मध्ये यावं, ठीक आहे. किंवा याला थोडंसं अजून करा, 80 किंवा 85 पर्यंत त्यांनी पेपर घ्यावं, किंवा 70-75 ठेवलं तरी चालते, 75 ते 80 ठेवा, 85 ठेवा, 75 ते 85 ठेवा, अशामध्ये त्याचा पेपर यावा. कोणाला, ज्याला 41 मार्क आहे. आणि जो 35 ते 40च्या दरम्यान आहे, 35 ते 40च्या दरम्यान आहे, हा जो व्यक्ती असेल याने आपला पेपर 85 ते 90 काय, किंवा 80 ते 90 मध्ये त्यांनी पेपर ठेवावं.
काय 80 ते 90 मध्ये त्याने पेपर ठेवावं. ठीक आहे, प्रत्येक विषयावर तुम्हाला सांगितलं. आता तुम्ही जर 25-25 चा पॅटर्न वापरत असाल तर तुम्हाला तो पॅटर्न फॉलो झालेला नाहीये. ज्या वर्षी झालं त्या वर्षी आता परत होईल का माहित नाही. बघा कुठंही हा पॅटर्न फॉलो झाला नाही, म्हणून तुम्हाला कोणताही व्हिडिओ न बघता तुम्ही तुमचा विचार करायचे मला कोणत्या विषयावर जास्त भर द्यायचा जेवढं टाइम आहे. आणि प्रत्येकाने आता डेप मध्ये पुस्तकं वाचू नका. काय म्हणलं, डेप मध्ये पुस्तकं वाचू नका. 2024 चे जेवढे काही पेपर झाले त्या सर्व पेपरचे सर्व प्रश्न, तो प्रश्न आला तर मला लगेच प्रश्न सोडवता आला पाहिजे. तो जीके असो, बुद्धिमत्ता असो, गणित असो, मराठी असो, कोणताही असो, मला सोडवता आलं पाहिजे. असे हे पेपर करा. आणि तुमचे जर कोणी मॉक टेस्ट असतील त्या मॉक टेस्ट सोडवण्याचा प्रयत्न करा, पण डेप मध्ये वाचन करायला सध्या तरी जाऊ नका. चालेल, तर हा होता मित्रांनो तुमच्या मुंबईसाठी काहीतरी द्यायचं होतं. काहीतरी द्यायचं म्हणजे चांगलं द्यायचं होतं. एक अनालिसिस घेतला, भरपूर विद्यार्थ्यांचे फोन आले. ठीक आहे, त्यामुळं जास्त डेप मध्ये वाचन करू नका. जेवढं काही होईल तेवढं PYQ सोडवण्याचा प्रयत्न करा. चालेल, व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. वंदे मातरम.